नमस्कार. आत्तापर्यंत आपण असं पाहिलं की अर्जुन आपण युद्ध न करण्याची अनेक कारणं भगवंताला सांगत आहेत. पण भगवंतांनी त्याच्या म्हणण्याकडे काही लक्षच दिलं नाही. आणि मग अर्जुनाला असं वाटायला लागलं की आपलं काहीतरी चुकतंय का काय? आणि मग त्याने थोडीशी आपली भाषा बदलली, आपला रोख बदलला आणि तो भगवंताला विनंती करू लागला. आता त्यांनी काय विनंती केली ते आपण या श्लोकात पाहूया. श्लोक 7. कार्पण्यदोषोपहतस्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेकं शाधि मां त्वां प्रपन्नम्. अर्थ पाहूया. अज्ञाननिमित्तक दोषाने शौर्यादी जाती स्वभाव लुप्त झाल्यामुळे धर्मनिर्णय करण्याविषयी माझे अंतःकरण अगदी गोंधळून गेले आहे आणि म्हणून मी तुला विचारित आहे. तर निश्चित असे श्रेय असलेले साधन तू मला सांग. मी तुझा शिष्य आहे, म्हणून मला शरणागताला तू आता उपदेश कर. विवरण पाहूया. कार्पण्य दोषोपहतस्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. अर्जुनाला पापापासून वाचण्यासाठी युद्धातून बाहेर पडावेसे वाटत तर आहे. युद्ध सोडून जाणे त्याच्यासाठी चांगले आहे असेही त्याला नक्की वाटत होतं. कुटुंबियांना आणि श्रेष्ठींना ठार मारण्यापेक्षा वनात जाणे, भिक्षा मागून राहणे असे साधेपणाचे वर्तन केव्हाही चांगलेच असा समज त्याने करून घेतला होता. पण हे ऐकल्यावर श्रीकृष्णाने तर त्याला नामर्द, भित्रा अशी दूषणे दिली होती. अर्जुन क्षत्रिय आहे, त्याने युद्धातून पळून जाणे त्याच्या स्वधर्माविरुद्ध आहे आणि ही गोष्ट अर्जुन केवळ भीतीपोटी करीत आहे असेही कृष्ण म्हणाला. मग अर्जुनाच्या लक्षात आले की हत्येचा एक दोष निर्माण होऊ नये म्हणून आपण दुसरे काही दोष म्हणजे दीनता, भित्रेपणा, पलायन, युद्धात पाठ दाखविणे असे क्षत्रिय धर्माविरुद्ध वर्तन करायला जात आहोत आणि हे दोष आपल्याला लागतील. मग अर्जुनाला असंही वाटलं की यापैकी कल्याणकारक हिताची गोष्ट कोणती ते काही आपल्याला ठरवता येत नाही. जणू आपली बुद्धी एकदम मूढ झालेली आहे, संभ्रमित झालेली आहे आणि तिच्यामुळेच धर्मविषयात म्हणजेच कल्याणकारी गोष्टीचा निर्णय आपल्याला काही घेता येत नाही. त्याला त्याचे निश्चित कर्तव्य कोणते आहे, धर्म कोणता आहे हे सुद्धा कळेनासे झाले. म्हणून त्याने भगवंतालाच प्रार्थना केली व श्रेय निश्चितं ब्रूहि तन्मे असं त्यांनी त्याला सांगायला सांगितलं. याचा अर्थ पाहूया. या अध्यायातील 2ऱ्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणाले की भीतीमुळे युद्धापासून तू निवृत्त होत आहेस आणि हे आचरण अनार्यजुष्ट म्हणजे श्रेष्ठ पुरुषांना न शोभणारे असेच आहे. आर्य म्हणजे श्रेष्ठ पुरुष असे आचरण करीत नाहीत, तर ज्याने आपले कल्याण होणार आहे अशीच गोष्ट ते करतात. अर्जुनाचे मनात सुद्धा स्वतःच्या हिताची, कल्याणाची इच्छा आहेच आणि म्हणूनच त्याला निश्चितपणे कल्याण होईल अशीच गोष्ट भगवंतांनी त्याला सांगावी म्हणून तो कृष्णाला विनंती करत आहे. शिष्यस्तेहम, कल्याणाची गोष्ट तर गुरूंना, श्रेष्ठींना विचारायची आहे. इतका वेळ अर्जुन श्रीकृष्णाला सारथी म्हणून आज्ञा देत होता. माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर, मला जिथून सगळं दोन्हीकडचं सैन्य नीट दिसेल, नेमकं कोणाशी लढायचं आहे ते मला कळेल. पण आता कल्याणाची गोष्ट करायची आहे तर भगवंताने सांगावी असं जर असेल तर इथे आज्ञा चालणार नाही.
तेथे मात्र विनंतीच हवी. विनंती श्रेष्ठ व्यक्तीला करायची आहे. म्हणून अर्जुन म्हणतो की आता मी तुझा शिष्यच झालो आहे आणि आपण मला माझ्या हिताची गोष्ट सांगावी. शाधी मान त्वाम प्रपन्नम. ज्या मार्गाचे ज्ञान नाही तो मार्ग गुरु दाखवतील, प्रकाश देतील, पण मार्गक्रमणा ज्यांची त्यानेच करायची असते. भगवंतांनी उपदेश केला तरी त्याचे अनुष्ठान अर्जुनाला करायचे आहे. पण अर्जुन तर ती जबाबदारी कृष्णावरच टाकायला पाहतोय. शिष्य गुरुवर जर निर्भर असेल तर गुरु आपल्या शिष्याची मातेप्रमाणे सर्व काळजी घेतो. म्हणून अर्जुन म्हणतो की मी आपल्याला शरण आलो आहे. इथे त्वाम प्रपन्नम या पदाची भगवंताला शरण होण्याविषयी बोलत आहे. शाधी माम म्हणजे मला उपदेश करा असेही तो म्हणतोय. त्यानंतर पुढे जाऊन त्याने श्रीकृष्णाला मी कदापि युद्धसुद्धा करणार नाही असेही सांगितले. आता अर्जुनाची मनस्थिती काय ती बघा. खरं तर एकदा शरणागती पत्करली की मग स्वतःचे स्वतंत्र असे मत उरत नाही. पण अर्जुनचं त्याचे मतही व्यक्त करतोय. श्रीकृष्णाला युद्ध न करणे कसे योग्य आहे ते वारंवार सांगतो आहे आणि त्याच्या बोलण्यात अतिशय विसंगती दिसते आहे. आता या श्लोकात अर्जुनाने 4 गोष्टी सांगितल्या. 1. कार्पण्य दोषो धर्मसम्मूढ चेतः. 2. यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. 3. शिष्यस्तेऽहम्. आणि 4. शाधिमान् त्वां प्रपन्नम्. कार्पण्य हा शब्द कृपणवरून बनला आहे. कृपण म्हणजे कंजूस. कृपण म्हणजे जो परमात्म्यास न जाणता मृत्यू पावतो तो कृपण. ह्या असा अर्थ बृहदारण्यात आलेला आहे आणि यातील मूळ शब्द कृपा हा आहे. कृपाळू माणसाला इतरांची जी कृपा येते त्या करुणेला कार्पण्य हा शब्द वापरला आहे. अर्जुनाला आपल्या बांधवांबद्दल, गुरूंबद्दल जी करुणा वाटली व त्यामुळे त्याचा युद्धाचा निश्चय डळमळला, पराक्रम झाकू लागला, ती करुणा या प्रसंगी दोष ठरली. खरे तर कृपा करणे, करुणा येणे हा सद्गुण आहे. पण हा सद्गुण अनाठायी आहे. सद्गुणांची अर्जुनाची ही प्रकृती विकृती ठरून पाहत आहे. कारण तो शत्रूवर कृपा करायला निघाला आहे. या करुणेच्या दोषामुळेच त्याचा स्वभाव बदलला, त्याचा निश्चय नाहीसा झाला, तो धर्मसम्मूढ झाला. त्याला आपले खरे कर्तव्य काय आहे ते कळेनासे झाले आणि कर्तव्य म्हणजेच धर्म, धर्माने कसे वागावे हे चित्ताला कळेनासे झाले. म्हणजे मूर्खपणा पदरी येतो. म्हणून धर्माचे बाबतीत मन सम्मूढ झाले आहे. आपल्याला स्वतःला काही कळेनासे झाले आहे. पण अर्जुनाचं एक बरं आहे की त्याला एवढं तरी कळलं आहे की आपल्याला कळत नाही आहे आणि म्हणून त्याने योग्य माणसाला म्हणजे श्रीकृष्णाला सल्ला विचारला आहे. तो त्याला शरणसुद्धा गेला आहे, त्याचे शिष्यत्वही पत्करले व त्याला कल्याणाचा मार्ग विचारला. येथे अर्जुनाने स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला आहे, म्हणूनच त्याचे पुढे कल्याण झाले. श्रीकृष्णाने त्याला शिष्य मानून ज्ञानाचा मार्ग दाखविला व ज्ञानसुद्धा दिले. पुढे श्लोक पाहूया. आपण इथे थांबूया.